पुष्पक नगर। जो असा मुंबईमध्ये सांताक्रूज आहे, तसाच नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टच्या बाजूला हा पुष्पक नगर दापोली म्हणून एरिया आहे, ज्याच्यात 10 सेक्टर्स डिवाइड केलेत शिडकोनी। प्रॉपर 1 पासून 10 पर्यंत सेक्टर्स आहेत। याची मी आज तुम्हाला रिअलिटी सांगणार आहे की इथे तुम्हाला काय काय भेटणार आणि कसे कसे युनिट्स भेटणार आहेत। 1 ते 3 सेक्टर हायवेच्या त्या साईडला आहेत आणि 4 ते 10 सेक्टर हायवेच्या या साईडला आहेत। JNPTचा प्रॉपर हायवे इथून जातोय। मेन या पुष्पक नगरची जी कनेक्टिव्हिटी आहे तीच येणाऱ्या काही काळात पुष्पक नगरला नेक्स्ट लेवलला नेणार आहेत। हायवे कनेक्टिव्हिटी आहे, मेट्रो कनेक्टिव्हिटी आहे, रेल्वे कनेक्टिव्हिटी आहे, इंटरनॅशनल एअरपोर्ट बाजूला आहे। रिअल इस्टेटचा मेन गेम असतो कनेक्टिव्हिटी आहे, तर सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक ॲप्रिसिएशन अँड रेंटल इन्कम येणार। हा सेक्टर 8 मध्ये आपण उभे आहोत आता। प्रत्येक सेक्टरला पुष्पक नगरच्या गार्डनचा प्लॉट, प्रॉपर सेक्टर 4 मध्ये तुम्हाला पेट्रोल पंपचा प्लॉट आहे। परत इथे तुम्हाला डीमार्ट आहे, अपकमिंग डीमार्ट येणार आहे। सेक्टर 2 मध्ये तुम्ही बघाल तर एक प्रॉपर जसं खारघरला सेंट्रल पार्क आहे तसा इथे पार्क येणार आहे, सेंट्रल पार्क, हॉस्पिटल्स, प्रॉपर 5 स्टार हॉटेल। प्लस सेक्टर 8 मध्ये एक स्टेडियम पण आहे, प्लेग्राऊंड वगैरे आहे। तर प्रॉपरली वेल डेव्हलप्ड बोलतात ना, त्या टाईपचं लोकेशन असणार आहे। तर माझ्याकडे पुष्पक नगर मध्ये ऑलमोस्ट 12 ते 13 प्लॉट्स आहेत, ते पण क्लिअर टायटल लीगल प्रोजेक्ट। 1, 2 आणि 3 BHK चे युनिट्स आहेत आपल्याकडे। 1 BHK 40 लाख प्लस टॅक्सेस पासून स्टार्ट होतोय, 2 BHK 60 लाख प्लस टॅक्सेस पासून स्टार्ट होतोय आणि 3 BHK आपल्याकडे चालू होतोय 1 CR प्लस टॅक्सेस पासून। सेक्टर 1 पासून सेक्टर 10 पर्यंत आपल्याकडे सगळीकडे ऑप्शन्स आहेत। नियरिंग पोझिशन, अंडर कन्स्ट्रक्शन, सगळे ऑप्शन्स आहेत आपल्याकडे। माझ्या मागे तुम्ही एक सॅम्पल बिल्डिंग बघू शकता। ही आमची नियरिंग पोझिशनची बिल्डिंग आहे, जी येणाऱ्या 3 ते 4 महिन्यात आपण पोझिशन देतोय। इथे आपल्याकडे 1 आणि 2 BHK युनिट्स आहेत आणि हा आपल्याकडे पिकअप ड्रॉप पण अवेलेबल आहे। खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा फॉर मोर डिटेल्स। मी पूर्ण प्रोजेक्टची डिटेल तुम्हाला पाठवून देईल, फॉलो करून घ्या। धन्यवाद।